प्रकाश संश्लेषण क्रिया कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढतं. पीक हिरवगार, रोगमुक्त आणि सक्षम राहतं. यातील गंधकामुळे फळ पानांचा आकार मोठा होतो. फुटव्यांची ही संख्या वाढते. मला सांगा, केळ्याचं उत्पादन काढताना तुम्ही काय काय करायचं, म्हणजे कशी पद्धत होती तुमची? केळाच्या उत्पन्नाची पद्धत आमची पूर्वीपासून कशी होती, सरी पद्धत होती. हा ती सरी पद्धत बंद करून आम्ही पट्टा पद्धती केली आणि 5x5 आम्ही केळी टाकल्या. हा आडवी उभी नांगरट मशागत तयार झाल्यानंतर सरी डोस टाकला आम्ही भूमाताचा. हा रियल, बायो 3 असं हे सगळं सरीत आधी टाकून दिलं. आणि आधी टाकून दिल्यानंतर सिलेक्शन पद्धतीने कंद हा जे कंद असतात केळीचे हा. ते सिलेक्शन 1 किलो 600 ग्रॅम 500 ग्रॅम ते 300 ग्रॅम इथंपर्यंत सिलेक्शन करायचे. आणि ते सिलेक्शन केलेले कंद 1 किलोचे किती 100 निघाले तर 100 एका लाईनी किती 20 बसत असतील हा. तर 5 लाईनी त्या 1 किलोच्या करायच्या. बरोबर. नंतर 600 ग्रॅमच्या 300 ग्रॅमच्या हा. असं सिलेक्शन करून त्याला महिन्याला सरी डोस द्यायचा. हा. पहिला डोस आपण सरीत टाकून देतो आणि नंतरचा जे 1 महिन्यानंतरचा डोस जे असतोय भूमाता, रियल आणि बायो 3 याचा 300 ग्रॅमचा हा. 300 ग्रॅम 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम असा जो डोस आहे आमचा, तो डोस आम्ही रिंग पद्धतीने केळीला प्रत्येक महिन्याला देतोय. असं एकूण 4 महिने केळीला डोस द्यायचे. आणि आता ऊसाचं तुम्ही उत्पादन काढताय, तर ऊसाचं आता उत्पादन त्याची काय वेगळी पद्धत काढली का आता तुम्ही? आमचा ऊसाची पद्धत म्हणजे आमची 4.5 फुटाला पट्टा पद्धत आहे. हा 4.5 फुटाला एक सरी. हा मग एका सरीत आमच्या स्क्वेअर फुटाला 4 ऊस, हा. स्क्वेअर फुटाला 4 4 ऊस. असे साधारण जरी सरी 4.5 फुटाला जरी सरी असेल तर 1 किलोचा जरी एक ऊस झाला हा. तरी कमीत कमी डाऊन म्हणजे एकदम कमीत कमी जर टनेज म्हटलं तर 40 टनाचा ॲव्हरेज आरामात पडते. आरामात आरामात म्हणजे 1 किलोचा ऊस धरला 2 किलोचा ऊस झाला तर 80 टनाचा ॲव्हरेज आरामात पडते. नाही, पण याला भूमातेचं खत जे वापरलं नाही, ते आमचा कसं सरी करतात? डोस. हा, आता लागणीच्या अगोदर आम्ही ज्यावेळी मशागत करतोय हा. त्यावेळी सरीमध्ये सगळी खतं हा. रियल, भूमाता आणि बायो 3 हा. ही सगळी आम्ही सरी काढल्यानंतर लागणीच्या अगोदर 8 दिवस आम्ही सरी इसकटून मुदवून देतोय मातीमध्ये. बरोबर. मग 8 दिवसानंतर लागण. वा वा, छान छान छान. बघ, भूमातेच्या खतामुळे केवढी प्रगती करतायत. याला म्हणतात प्रयोगशील शेतकरी. कळलं? कोल्हापूर जिल्ह्यातल्या कपिलेश्वर इथले सिद्धेश्वर पाटील आज भूमाता खतांमुळे पूर्ण समाधानी आहेत. पूर्वी केळी पिकांसाठी त्यांनी भूमाता खतं वापरली. सध्या त्यांचं ऊसाचं पीक जोमदार आहे. लागवड करतानाच त्यांनी भूमाताचं बायो 3 वापरलं. त्यामुळे ऊसाची 100% उगवण झाली आहे. दरवर्षी साधारण 15-16व्या दिवशी होणारी उगवण यावर्षी 7व्या-8व्या दिवशी दिसून आली. येणारे कोंब पूर्ण निरोगी सशक्त आहेत. आज 10 महिन्यांच्या या ऊस पिकाला साधारण 20 ते 22 पेरं आहेत. प्रत्येक डोळ्यात 17 ते 18 फुटवे आहेत. या भागात दरवर्षी पावसाचं प्रमाण खूप असतं. दरवर्षी पावसानं फुटवे मरायचे. यावर्षी मात्र असं काहीही झालेलं नाही. हेच आहे भूमाताचं वरदान. अबुराव, ओ अबुराव, अबुराव, ओ अबुराव, गेला अबुराव, 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 अबुराव गेलं. मी सुटलो, माझा पिक्चर सुटला. पिक्चर सुटला, मी तुझ्या मागे उभे. दिसला आता. अजून काय बी नाही दिसले. अजून तुम्ही साच पडताय. हा, पण हे मला एक सांग बाबू, तू इकडं कुणीकडं? नाही म्हंटल तुमची जरा शेती बघावी. म्हणजे तू शेती करणार? मग आता तुम्ही एवढ्या जगाची शेती दाखवताय, हा. त्यांचं कौतिक करताय, होय तर. म्हंटल तुमची शेती जरा बघून यावी. अरे आम्ही बी आहे ना भूमातेचं खत वापरतो. खरं की काय? मग काय प्रगती दिसेल ना राव. म्हणजे आता हे तुमचं मक्याचं पीक, हा यात मक गावतील का? ही तुमची प्रगती. अहो, त्या गावाचं पीक आहे, त्याला तुम्ही मक्याचं पीक बोलता व्हय? नाही, असं कसं? अरे बाबा, हे पीक ओळखायला, त्याची भूक ओळखायला सूक्ष्म नजर लागती. आणि त्यासाठी भूमातेच्या सह्याद्रीचं सूक्ष्म अन्नद्रव्य वापरावी लागतात. मग कोणत्याही पिकास मुख्य अन्न घटकांसोबत दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यही लागतात. पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भागवते भूमाता सह्याद्री. उत्तम दर्जाच्या फेरस, झिंक, मॉल्बिडेनम, कॉपर, मॅंगनीज, मॅग्नेशियम अशा अन्नद्रव्यांपासून ते बनवलंय. या घटकांमुळे पिकांची निकोप वाढ होते. संप्रेरकांना चालना मिळते.
फुलधारणा, दाणे भरणे, परागकण मुळावरील गाठी वाढवण्यास मदत करणे, हरितद्रव्य निर्मिती, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवणं असे भरपूर फायदे या खतामुळे मिळतात. कराड तालुक्यातील मलकापूर इथल्या संजय थोरातांची ही केळीची बाग. हे बहरलेले घड पाहिले की भूमाता खताची किमया जाणवते. G9 या जातीची ही रोपं आज तरारून उभारली आहेत. संजय थोरात पूर्वी जी खतं वापरायचे त्या खतांमध्ये भेसळ आढळून आल्यामुळे त्यांची फसगत झाली. यावर्षी त्यांनी भूमाताची खतं वापरली. दर वर्षापेक्षा खर्च खूपच कमी आला. त्याचबरोबर माझं क्षेत्र हे संपूर्ण जकिनवाडी या गावात शेजारी आहे. हे पूर्णपणे क्षेत्र माझं डोंगर भागावरती आहे. या ठिकाणी माझी साधारणतः 40 एकर जमीन आहे. या शेतीमध्ये मी साधारणतः याच्यापूर्वी ऊस, केळी, हळद, त्याचबरोबर आल्याचं पीक घेतलं आहे. याचबरोबर इतर ज्वारी, बाजरीचं पीक घेतलेलं आहे. यावर्षी आत्ता माझ्याकडं केळी हे पीक आहे. याच्यापूर्वी मी इतर कंपन्यांची खतं वापरत होतो. भूमाता या भूमाता यांच्याकडून जी मी आता खतं वापरतो याच्यामध्ये 18-18-10 किंवा लिंबोळी पेंट, याचबरोबर ग्रो खतं आहेत. हे वापरल्यामुळं मला यावर्षी या केळीमध्ये आत्ता इतर पिकांच्या पेक्षा चांगला फरक जाणवतो आहे. याच्यापूर्वीची मी जी खतं इतर कंपन्यांची वापरत होतो याच्यापेक्षा याच्यामध्ये साधारणतः 30% ते 40% हा फरक जाणवतो आहे. याच्यापूर्वीचा माझा जरा खर्च जर काढला तर साधारणतः एकरी मला 40,000 ते 45,000 रुपये एकरी खर्च येत होता. पण यांच्या खतामुळं आज मला साधारणतः आज जो खर्च आलेला आहे हा साधारणतः 26,000 रुपयाच्या दरम्यान खर्च येईल असं मला आज वाटू लागलेलं आहे. साधारणतः 30 ते 40% खतामध्ये खताची बचत होते. याचबरोबर उत्पन्नामध्ये जर बघितलं तर याच्यापूर्वीची जी मी खतं वापरून जे उत्पन्न घेतलं होतं साधारणतः 26 किलो ते 27 किलोची सरासरी पडत होती. आजचं जर हे उत्पन्न जर माझं बघितलं तर यांच्यामुळं मला साधारणतः 40 किलोच्या दरम्यान ते 35 किलोच्या दरम्यान घड पडेल अशी मला थोडीशी खात्री वाटू लागलेली आहे. खतांच्या शुद्धतेमुळे भूमाता खतं पाण्यात पूर्ण विरघळतात. त्यामुळे ही खतं ड्रीपमधूनही देता येतात. तसंच पिकांना ती लवकर लागू होतात. आजूबाजूच्या शेतांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव आहे. पण संजय थोरातांची ही केळीची बाग पूर्ण रोगमुक्त आहे हे विशेष. कोण बाबूराव पळून चाललो. बसा बसा. अहो निवांत बसा. निवांत बसा. पान घ्या. पान खाणार? ही असली असणं नाहीत आपल्याला. चोच लाल झाली. अर्धाताचा कोळसा झालाय. अजून सांगू काय असणं? काय सांगणार आहे अजून? काय सांगणार? ओ पोरींना बघून पुढे फोडताय. अरे रातच्याला धाब्यावर बाटल्या फोडताय. अजून सांगू? हळूहळू अजून माझं लगीन ठरायचं आहे. आणि तुम्ही आपलं तुमच्यावर का नाही नुसतं चुना लावत फिरत. काय म्हणलं? म्हणजे पानाला चुना लावत बसा म्हणतो मी. बाबूराव, अरे या पानाचं लय महत्व आहे. हे पान आहे ना हे देवाला वाट्यात इडा म्हणून आणखी मी लय उपयोग आहे त्याची. चल तुला मी एका पानमळ्यात नेतो. अरे असा पानमळा बघशील ना तर फार थंडगार होशील. चल कुठं पळतो कुठं? चल 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 पहिला. अरे बघा आले. हा नमस्कार साहेब. नमस्ते हा बघा आमचा पानमळा बघा. हा बघितलं का पानमळा? बघ बघ पान कशी टवटवीत हिरवीगार आहे. मला एक सांगा, पानमळ्यासाठी काय काय करावं लागतं? आठवड्यातून एक दिवस पाणी पाजलंच पाहिजे त्याला. आणि तळातून वर पण त्याला बांधत न्यावं लागतं. अच्छा, पानं ती अशी बांधत घेऊन जायची. वेल बांधत न्यावं लागते. अच्छा वेल. बरं मला एक सांगा, म्हणजे खत कोणती वापरता तुम्ही? आम्ही भूमतेचं अल्गोर खत हे चांगल्या प्रतीचं असल्यामुळे आम्ही ते वापरले. आणि त्याचा रिझल्ट आम्हाला इतका चांगला मिळाला की काय बोलायचं काम नाही. काय बोललो तुला? भूमातेचं बळ बघितलंस? अरे ही बघ कशी पानं टवटवीत झाली. वा वा. म्हणजे हे भूमातेचं खत आहे ते तुम्हाला एकदम उपयोगी पडते. हो. शाबास शाबास शाबास. बघितलं? हा धन्यवाद माहिती पुरवल्याबद्दल. काय आहे, ही लोक आले कुठून? अडाणी लोक. कळलं? यांना नाही माहिती पानमळा कसा वाढतो, काय होतं. कळलं? हे कुठे चालला? पाया पड त्यांच्या. पाया पड. देव माणूस आहेत. पाया पड. आशीर्वाद द्या. चला. मुलगी नाही मिळत म्हणलं ना, आता मुलगी मिळेल तुला. हो मिळाला.
आज फक्त रासायनिक खतांमुळे जमिनीची होणारी हानी आपण पाहतो आहोत. ही कसर भरून काढण्यासाठी भूमाताचं ऑल ग्रो हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतंय. निंबोळी, साल, शिया, करंजी, मोहा अशा दर्जेदार पेंडीपासून बनवलेलं आणि सेंद्रिय कर्ब प्रमाण भरपूर असणारं हे खत मित्रकिडींना पोषक वातावरण निर्माण करणारं NPK, झिंक, बोरॉन, कॉपर अशा घटकांनी परिपूर्ण हे खत आहे. जमिनीची सुपीकता वाढवणं, जमीन भुसभुशीत करणं, हानिकारक किडी, बुरशीजन्य रोगांचा प्रतिकार करण्यासाठी पिकांची शक्ती वाढवणं आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवणं यासाठी ऑल ग्रो हे खत फारच उपयुक्त आहे. मराठी संस्कृती या पानांसारखीच हिरवीगार. मराठमोळा परंपरेत या पानांचा विडा आपलं अभिमानाचं अस्तित्व कायम टिकवून आहे. असा हा गर्द हिरवा रसाळ पानमळा सांगली जिल्ह्यातल्या बोलवाडाच्या राजगोंडा पाटील यांचा. ऑल ग्रो खतामुळं या पानमळ्याची हिरवाई आणखी खुलली आहे. वेलीवर फुटवेही भरपूर आहेत. अगदी कडाक्याच्या थंडीतही पानं लांब लचक आहेत. पूर्वी परंपरागत शेतीमुळं फायदा खूपच कमी होता. तोट्यामुळं द्राक्ष बागा तोडाव्या लागल्या. आज मात्र 3.5 एकरातील हा पानमळा भूमाता खतांच्या किमयेमुळं फायद्याची गणितं जुळवून आणत आहे. हे बाबीराव दगड मारतात पाण्यात. विचार करायला शिकले बहुतेक हा. ओ बाबूराव, ओ बाबूराव, काय झालं? एरंडल प्यायल्यावानी तोंड झालंय. अहो चेहरा पडलाय जरू. घरातनं बाहेर काढलं कुणी? आमच्या बांनी. हं? आमचं बा म्हटलं तर बा म्हणलं. अहो बा म्हणजे आदरार्थी बोललो मी. हा मग बा म्हणलं म्हणायचं. वडिलांनी घराबाहेर काढलं म्हणायचं. त्या बेण्याला वडील कोण म्हणणार? कळला तुमचा आदर कळला आम्हाला. हा मला सांगा काय म्हणले बा तुमचे? आमचं बा म्हणलं एवढं गावभर हुंदरतोस कधीतरी शेण खाशील. मग बरोबर बोलले ते. तुम्हाला पण असंच वाटतंय? अहो म्हणजे मी शेण खावं असं वाटतंय? अहो मी शेण खाल्लं असतं तर मोठा माणूस झालो नसतो का? आजकाल आपल्या देशात शेण खाऊन लय मोठी माणसं झाली. तसं नव्हतं. म्हणजे आता मला सांगा, आपण एवढी शेत जमीन बघितली, पिकं बघितली, ती पिकं कशामुळे वाढली? अहो खतामुळं आणि कसल्यामुळं? अहो म्हणजे पिकासनी शेणाचं खत बी घालतात. बरोबर. ते जर मी खाल्लं असतं तर माझी उंची वाढली नसती. म्हणजे मी शेण खाल्लेलं नाही आणि माझी उंची वाढलेली नाही हे माझ्या बाला कसं पटवणार? काळजी करू नकोस, मी तुझ्या बाला पटवतो. मी तुझ्या बाला सांगतो की याला ना पोट भरून शेण खायला घाल. ऐकतं काय येड्या? अरे मला सांग, ही आपली जी शेती आहे ती कशामुळे वाढती? कशामुळे? कोणत्या खतामुळं? कोणत्या? अरे भूमातेच्या सेंद्रिय खतामुळं. म्हणून भूमातेचं सेंद्रिय खत आणि नीम प्लस. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भूमाताचं निंबोळीयुक्त सेंद्रिय खत म्हणजे नीम प्लस. निंबोळी, साल, करंजी, मोहा, एरंडी अशा दर्जेदार पेंडीपासून हे निंबोळी खत तयार केलं जातं. रासायनिक खतांची 20% बचत आणि नत्राचा अपव्यय टाळण्यासाठी या खताचा वापर करणं हितकारक ठरतं. यातील ॲझोडिरेक्टिन हा घटक जमिनीतल्या हानिकारक किडींना दूर ठेवतो. जमिनीची सुपीकता वाढून ती पुढील पिकांसाठी कायम राहते. जमीन भुसभुशीत होणं, मुळांची वाढ चांगली होणं, पाणी साठवण्याची किंवा पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढवणं हे या नीम प्लसचे फायदे आहेत. फक्त ऊस, भात, गहू नव्हे तर फळभाज्या आणि पालेभाज्यांसाठीही वरदायिनी आहेत भूमाताची खतं. आळते तालुका, हातकणंगले जिल्हा, कोल्हापूर इथल्या बापूसाहेब शेळके यांच्या शेतावर भूमाता खतांची ही समृद्धी दिसते ती या टोमॅटो पिकांमध्ये. 30 गुंठे क्षेत्रात ही रसाळ फळभाजी पाहिली की जाणवतं बळीराजाचे कष्ट, कल्पकता आणि भूमाताचं वरदान असेल तर प्रगती का होणार नाही.
लागण करते आम्ही 22 आणि निमप्रस वापरलेलं होतं. त्यानंतर 15 ते 20 दिवस गेल्यानंतर त्याची भरणी करते वेळी 15 ते 20 दिवस झाल्यानंतर त्याला पोटॅश 18-18-10 आणि हे निमप्रस हे वापरलेलं होतं आणि त्याची भरणी करून मग त्याला पाणी दिलेलं आहे. बापूसाहेब शेळके यांच्या शेवगा पिकालाही हाच परिस्पर्श आहे आणि म्हणूनच भरघोस उत्पन्नाचीही हमी आहे. चला, शेतीच्या कामाची शॉपिंग झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीवरची गाणी डाउनलोड झाली. जीवा शिवाची बैल जोड जाई भिगीन आपली पुढं. काय चाललंय काय हा? आणि शेतामध्ये बघूया काय काय चाललंय. आता बाबूराव नाही, मग आपण बाबूराव भुक्काट. बाबूराव बुक्कड शेतकरी झालो आपण. म्हणजे तुम्ही शेती करणार. मग ते नाही ब्रो, आता होतं कुठं तुम्ही? अहो काय मी जरा डॉक्टरकडे गेलतो तर डॉक्टर म्हणला बुराव अहो काय तुमची तब्येत झाली आहे, तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे. मग ते म्हणले एक काम करा तुम्ही आहे ना पोहायला शिका पोहायला. मग काय मग मी गेलो आणि पुस्तकं काढली. पोहायचं कसं शिकायची आहे ना पुस्तकं काढली. मग आता मी समज शिकलोय, हात पसरायला शिकलोय, पाय पसरायला शिकलोय, डाय कशी मारायची. येणं का खुलं तुम्ही काय अहो असं पुस्तक वाचून कधी पोहायला येते वे? अहो पोहायला यायला पाहिजे म्हणजे पाण्यात उतरावं लागतं. तेच म्हणतोय मी बाबूराव. अहो पोहायला शिकायचं म्हणजे पाण्यामध्ये उडी टाकावी लागते ना. कसंच आहे शेती शिकायची म्हणजे शेतीत उतरावं लागतं, मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात. अहो बाबूराव तुम्हाला सांगतो तुम्ही भूमातेचं बायो 3 जैविक खत वापराल ना म्हणजे आहे ना भरघोस उत्पन्न येईल. तोपर्यंत आमच्यावर गाणं म्हणा की जीवा शिवाची बैल पिकाची उगवण क्षमता निकोप असेल तर पुढे पीक जोमदार येतं. यासाठी पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होणं गरजेचं. भूमाताचं बायो 3 हे खत यासाठीच काम करतं. ह्युमिक ऍसिड, अमिनो ऍसिड आणि फॉल्विक ऍसिड